पुरंदर हवेली परिसरात खळबळ उडवणारी एक घटना समोर आली आहे। स्थानिक पातळीवर आरपीआय अध्यक्ष म्हणून ओळख असलेल्या व्यक्तीवर थेट 5 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आणि खोटी अॅट्रॉसिटी टाकण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप आहे। राजगड पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। राजगड पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार फिर्यादी बाळासाहेब विश्वनाथ दूरकर, वय वर्ष 61, व्यवसाय शेती, राहणार दुरकवाडी गराडे, तालुका पुरंदर, यांच्या घरी आणि शेतात 22 डिसेंबर 2024 पासून आजपर्यंत आरोपींनी वारंवार धाड टाकली। आरोपी प्रदीप कांबळे, जो स्थानिक पातळीवर आरपीआय अध्यक्ष म्हणून ओळखला जातो, आणि त्याच्या सोबतच 5 ते 6 अनोळखी इसम यांनी फिर्यादीच्या जमिनीतून गेलेल्या रिंग रोडच्या मोबदल्यात शासनाकडून मिळालेल्या पैशांपैकी 5 लाख रुपये देण्याची मागणी केली। पैसे न दिल्यास तुला बघून घेतो आणि खोटी अॅट्रॉसिटी केस टाकून आत टाकतो, असा थेट धमक्या देण्यात आल्या। या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली होती। या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या 333, 308(2), 351(2)(3), 189(2), 191(2) या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक गौडी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। स्थानिक राजकारणाशी आरोपींचा संबंध असल्याने हा तपास आणखी गाजणार अशी चर्चा रंगली आहे। खोटी अॅट्रॉसिटी टाकून खंडणी वसूल करण्याच्या या कथित प्रकरणाने पुन्हा एकदा स्थानिक राजकारणात आणि गुन्हेगारीला संगणमताचा मुद्दा चर्चेत आला आहे।